पुन्हा एकदा एज रिलेटेड. इफ twice the son's age in year is added to father's age, the sum is 70. Twice the son's age म्हणजे मुलाच्या वयाची दुप्पट ही वडिलांच्या वयामध्ये ऍड केली म्हणजे बेरीज केली त्याची तर बेरीज 70 येते. बट इफ ट्वाइस द फादर्स एज, वडिलांचं वय डबल केलं, दुप्पट केलं आणि मुलाच्या वयामध्ये आपण मिळवलं तर त्याची सम येते 95. फाइंड द एजेस ऑफ फादर अँड सन. बेसिक तर आपल्याला माहिती आहे, फादर्स एज बी एक्स इयर्स, सन्स एज इज वाय इयर्स. बघा मी इथं प्रेझेंट एज लिहिलंय का, कारण इथे कुठे ॲगो लॅटर असली काही कॉन्सेप्टच नाही. आणि फाइंड काय सांगितलंय, फाइंड द एजेस ऑफ फादर अँड सन. लगेच माझ्या लिखाणात फरक झाला. फादर्स एज इज, मी फादर्स प्रेझेंट एज नाही लिहिलं. आता कंडिशन इतकी सोपी आहे, ट्वाइस द सन्स एज is added to father's age. Twice the son's age is added to father's age. Sum is 70. Twice the father age is added to son's age. The sum is 95. आता ऑब्झर्व करा, 1 1 2 2 ASA मेथड. इलिमिनेशनने पण होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. इलिमिनेशनने पण करू शकता. इक्वेशन मल्टिप्लाय 1/2 अँड सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इट. एक्स कॅन्सल होईल, वाय ची व्हॅल्यू मिळेल. ती वाय ची व्हॅल्यू याच्यात टाका सेकंड मध्ये, एक्स ची व्हॅल्यू मिळेल. वन अँड द सेम. पण एएसए मेथड ही बेस्ट आहे. काय होतं एएसए मध्ये, काय ऍड सबट्रॅक्ट ऍड. 1 + 2 करायचं, 1 + 2 करा. x + 2x 3x, 2y + y 3y, 70 + 95 165. ऑब्वियस आहे, याच्यात आपल्याला माहितीच असतं, जो कोइफिशियंट असतो त्याने डिवाइड होतच. डिवाइड झाला, x + y = 50. 3 ने डिवाइड केलं, 3x/3 x राहिला, 3y/3 y राहिला, 160/3 3 5 15 1 राहिला, 1 5 15 3 5 15 55 वाला. आता सबट्रॅक्ट करायचं, याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचं. स्टेप नंबर 2 सबट्रॅक्ट करूया. 1 - 2 x - 2x - x, 2y - y + y, 70 - 95 मोठ्यातून लहान वजा करून मोठ्याचं चिन्ह -20. सो -x + y -25. मग पुढची स्टेप ऍड. ASA ऍड केलं, हे सबट्रॅक्ट ऍड. आता 3 आणि 4 ऍड करायचं. x + y 55 -x + y -25 ऍड करा. 0 2y 55 - 25 is 30. 2 इकडे डिवाइड होणार. बरेच जण हा +2 इकडे मायनस करतात आणि मग मज्जा होते. 28 वर्षाचा मुलगा आणि 40 वर्षाचे वडील येतात, जे की पॉसिबल नाही. तर असले काही खेळ करायचे नाही. हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे केल्यावर डिवाइड होणार. मग y झाला 15. ते इक्वेशन 2 1 मध्ये टाका, 3 मध्ये सॉरी. मग x + 15 is 55. मग हा 15 इकडे गेला 40. मग वडिलांचे वय 40, मुलाचे वय 15. व्हेरिफिकेशन, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, बेरीज 70. वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयामध्ये ऍड केली, बेरीज 95. संपला.